मागणी आज शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या खासदारांनी पंतप्रधान मोदींकडे केली आहे। 8 खासदारांनी आज पंतप्रधान मोदींची भेट घेतली। यावेळेला मराठी महापुरुषांसाठी या खासदारांनी जोरकसपणे भारतरत्न देण्याची मागणी केली। खासदारांनी पंतप्रधानांकडे मतदारसंघामधल्या समस्या, काही भागामध्ये अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान, राज्यामधला पाऊस या सगळ्याचा मुद्दा मांडलाय। खासदारांचं म्हणणं पंतप्रधान मोदींनी गांभीर्याने ऐकून घेत मागणीचा निश्चितपणे विचार केला जाईल असं आश्वासन देखील दिलेलं आहे। जवळपास अर्धा तास पंतप्रधानांसह राष्ट्रवादीच्या खासदारांची ही बैठक झाली आहे, चर्चा झाली आहे। मतदारसंघामधल्या समस्यांसह पिकांना मिळणारा दर, विकास प्रकल्प या संदर्भात देखील खासदारांनी आज मोदींसोबत चर्चा केली। तर खासदारांनी कोणत्या महापुरुषांना भारतरत्न देण्याची मागणी केली आहे आपण जाणून घेऊया। महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, शाहीर अण्णाभाऊ साठे आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज। मीटिंग हो गई ना सर, आपकी मीटिंग ओवर। तर खासदारांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली। त्यावेळेची ही दृश्य आपण बघतोय। बैठक झाल्यानंतरची ही दृश्य आहेत। साधारणपणे अर्धा तास हे 8 खासदार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही भेट झालेली आहे। वेगवेगळे मुद्दे या भेटीच्या दरम्यान चर्चिले गेलेले होते। त्यापैकी एक महत्त्वाचा मुद्दा होता तो म्हणजे मराठी महापुरुषांसाठी खासदारांनी भारतरत्न द्यावा अशी मागणी केलेली आहे। 8 खासदार हे या बैठकीसाठी आणि भेटीसाठी उपस्थित होते। सोबतच मतदारसंघामधल्या ज्या वेगवेगळ्या समस्या आहेत त्या देखील त्यांनी आज मांडलेल्या बघायला मिळाल्या। अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातल्या काही मतदारसंघामध्ये काही भागात मोठं नुकसान झालेलं आहे। या नुकसानीच्या संदर्भात देखील खासदारांनी मोदींना माहिती दिलेली आहे। राज्यामध्ये ज्या पद्धतीचा पाऊस सध्या राहिलेला आहे याविषयी देखील या बैठकीमध्ये चर्चा झाल्याचं कळतंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि खासदार यांची ही भेट, मोदींनी देखील या सगळ्या खासदारांचं म्हणणं ऐकून घेतलं, त्यांच्या समस्या देखील जाणून घेतलेल्या आहेत। या सगळ्या समस्यांवरती निश्चितपणे विचार करू, या समस्या निवारणासाठी, त्या सोडवण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करू असं आश्वासन देखील आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलंय। अर्धा तास चाललेली ही बैठक, सोबतच शेतकऱ्यांचे काही महत्त्वाचे मुद्दे देखील या बैठकीच्या दरम्यान खासदारांनी उपस्थित केलेले बघायला मिळाले। काही भागामध्ये अतिवृष्टीने शेतीचं मोठं नुकसान झालंय, तर काही ठिकाणी पीक विम्याचा प्रश्न आहे। पिकांना योग्य दरही मिळत नाहीये। या दराच्या संदर्भात देखील महत्त्वाचे मुद्दे या बैठकीच्या दरम्यान खासदारांनी मांडलेले होते। दुसरीकडे अनेक मतदारसंघामध्ये वेगवेगळी विकास कामं सुरू आहेत। वेगवेगळ्या प्रकल्पांचं भूमिपूजन होताना दिसतं आहे। या विकास प्रकल्पांचा मुद्दा देखील आज खासदारांनी मोदींसमोर मांडलेला आहे। पुढची बातमी बघूयात। मुंबई गोवा महामार्गावरच्या खड्ड्यांच्या मुद्द्यावरून आदित्य ठाकरे यांनी हल्लाबोल केलाय। 1 दशक उलटून गेलं, मुंबई गोवा महामार्गाचं काम अजूनही सुरू आहे असं आदित्य ठाकरे म्हणाले। गणेशोत्सवापूर्वी डागडूची, डिसेंबरच्या आधी रस्ता करण्याची दरवर्षी थाप मारली जाते। इथेनॉल आणि पेट्रोलमध्ये कशाला या खड्ड्यामध्ये टाका, कदाचित ते तरी भरतील। खड्ड्यांवरून आदित्य ठाकरे यांनी नितीन गडकरींना टोला देखील लगावलेला आहे। तर आदित्य ठाकरे